सर्वांना नमस्कार. मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपल्या राज्यामध्ये सत्यमेव जयते फार्मर कप 2026 सुरू झाला आहे आणि आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होतात. म्हणजे आपण विशेषतः असे लोक आहोत की ज्यांनी फार्मर कपचं ट्रेनिंग तर नाही घेतलं, तरी मात्र कृषी विभागातील अधिकारी असतील किंवा इतर शेतकरी असतील, आपले मित्र असतील किंवा आपण मीडियाच्या द्वारा ऐकलं आणि म्हणून या फार्मर कपमध्ये आपल्या गटाचे निमंत्रक म्हणून नोंदणी केली आणि या स्पर्धेमध्ये उतरलात. ॲज अ खिलाडी आता आपण पुढे पण जाणार आहोत. परंतु पुढे जात असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणताही खेळ म्हटला की त्याचे काही नियम असतात. जसं कबड्डीचे नियम आहेत, खो खोचे नियम आहेत, क्रिकेटचे नियम आहेत आणि हे प्रत्येक खेळाचे नियम वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे हा जो फार्मर कप आहे याचे सुद्धा काही नियम आहेत आणि आपल्याला जर या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे तर मग हे नियम माहीत असणं खूप आवश्यक आहे. हे नियम फक्त तुमच्या एकट्याला माहीत असून आवश्यक, म्हणजे हे नियम फक्त तुमच्या एकट्याला माहीत असले म्हणजे पुरेसं झालं तर असं पण नाही. यामध्ये आपली 11 जणांची किंवा त्यापेक्षा थोडी मोठी एक टीम राहणार आहे. म्हणजे आपण आपल्या गटाची बांधणी करणार आहोत आणि त्या गटातील सगळ्या लोकांनाही नियम माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे प्रथम आपल्याला यामध्ये मास्टर व्हायचं आहे, सगळं समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या गटातील शेतकऱ्यांना हे समजून सांगणार आणि ॲज अ टीम म्हणून आपण या स्पर्धेमध्ये उतरणार आहोत. स्पर्धेमध्ये उतरण्यापूर्वी किंवा आता तुम्ही सहभागी झालात, अनेक डाऊट मनामध्ये राहू शकतात. पहिलं तर आपल्या मनामध्ये असं राहू शकतं की मी छोटा शेतकरी आहे, माझं गाव छोटं आहे, माझ्या गावातील शेतकरी व्यवस्थित नाहीत, माझा गट अजून बांधलेला नाही आहे, मी कुठं जिंकेल किंवा मी या स्पर्धेमध्ये उतरलो तर मला काही फायदा होईल का नाही. आणि मग कदाचित अनेक अशा शंका कुशंका जर आल्या तर आपण कदाचित तिथंच थांबतो. परंतु लक्षात ठेवायचं आहे, ही स्पर्धा मुळात अशा शेतकऱ्यांसाठी आहे जे कोरडो आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या स्पर्धेचा कालावधी हा 15 मे ते 15 जानेवारी आहे. म्हणजे रब्बीमधली पिकं यामध्ये नाही आहेत. म्हणजे ही कोरडो शेतकऱ्यांची स्पर्धा आहे. जे खरीपावर आधारित शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. 15 जानेवारीला ही स्पर्धा संपणार आहे. विशेषतः आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात आली असेल की यामध्ये 11 शेतकरी आणि 15 एकर शेती कंपल्सरी आहे, म्हणजे मिनिमम. म्हणजे हा परत कप कोणासाठी आहे तर जे छोटे शेतकरी आहेत, 2 एकरावाला आहे, 1 एकरावाला आहे, ते जरी एकत्र आले तरी त्यांची 15 एकर शेती होते आणि त्यानुसार त्या स्पर्धेमध्ये पुढे जाऊ शकतात. म्हणजे छोट्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा स्पर्धा आहे, ही कोरडो शेतकऱ्यांसाठी सुद्धा स्पर्धा आहे. आता काही जणांना असं वाटेल की माझ्याजवळ तर तेवढं नॉलेज नाही आहे, मी चांगली शेती करत नाही आहे, माझ्याजवळ ड्रीप नाही आहे, माझ्याजवळ काही संसाधनं नाही आहेत, इतर शेतकऱ्यांसारखं मी हुशार नाही आहे, मला बोलता येत नाही आहे. मग बोलता नाही आलं तर मी या स्पर्धेमध्ये कसं जाणार, मी कसं जिंकणार. तर कृपया लक्षात घ्या, ही स्पर्धा शेतकऱ्यांची आहे. जसं काही खेळाडू आपण बघितले असेल की अनेक खेळाडू आपल्याला दिसतील की त्यांना खेळता खूप छान येतं आणि खेळल्यावर कदाचित ते मॅन ऑफ दी मॅच पण होतात. आणि मॅन ऑफ दी मॅच झाल्यानंतर एखादा पत्रकार त्याचा इंटरव्ह्यू घेतो तर त्यांना बोलता येत नाही, त्यांना इंग्लिश येत नाही किंवा इतरही गोष्टी काही बोलता येत नाही. कारण का, तर ते खेळण्यामध्ये माहीर आहेत, खेळण्यामध्ये ते जिंकले. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला काय बोलता येतं काय नाही बोलता येत याचा काहीही संबंध नाही. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही तुमच्या शेतामध्ये समजते त्यानुसार तुम्ही पुढे जाता, इतरांचं मार्गदर्शन घेता आणि त्याप्रमाणे या स्पर्धेतील नियमानुसार खेळता. एवढंच यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे आता आपल्याला या स्पर्धेमध्ये पुढे जाताना ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. टीम पण आपली बनवायची आहे आणि सोबत आपल्याला कोच पण निवडायचा आहे. कारण कोणताही खेळ म्हटलं की कोचची पण आवश्यकता आहे. तर कृषी विभागातील अधिकारी मंडळी आहेत, ते आपल्याला कोच म्हणून काम करतील आणि तो कोच निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे. म्हणजे जेव्हा आपण ॲपमध्ये जातोय, स्मार्ट सिटी ॲपमध्ये, तर आपल्याला तिथं कोच निवडण्याचा एक ऑप्शन आहे. सध्या लिमिटेड कोच आहेत, त्यामध्ये आपण त्यापैकी निवडू शकता. आणि मध्ये आपल्याला असं वाटलं आणखीन काही कोच आले, आपल्याला बदला वाटलं तर आपण तो बदलू पण शकता. सो आणखीन मी पुढे जाण्यापूर्वी मीच बोलत आहे तर मी तुम्हाला पण ऐकणार आहे. मी आपल्यापैकी काही जणांना शेअर करण्याची संधी देतो, म्हणजे तुमचा परिचय मला होईल, तुम्ही कोणत्या लेवलला आहात हे पण मला कळेल. त्यासाठी काय करायचं आहे तर प्रथम मी ज्यांना संधी देईल, आपण एकतर हात वर करू शकता
मी आपल्याला संधी देणार. आपण आपलं नाव गाव सांगताय, आपण कोणतं पीक घेताय, आपल्या गटाची स्थिती काय आहे, कदाचित 11 झाले असतील किंवा कदाचित आपण एकटेच असाल, अजून गट बांधायचा राहिला असेल, आपण कोणतं पीक निवडत आहात किंवा या स्पर्धेबाबत आपल्याला काय समजलं, आपण कोणत्या उद्देशाने जॉईन होतात, आपण व्यक्त होऊ शकता. म्हणजे मला कळेल आणि मी त्यानुसार मग पुढे आपल्याला मार्गदर्शन करत जाणार. सो कोण सर्वात प्रथम शेअर करेल? हात वर करा. डिजिटल फिजिकल केला की येस अमोल, आपला माईक चालू करा. मी सर्वांना संधी देतोय. आपला हात वर केला की मला कळेल. येस अमोल ठाकरे, आपला माईक चालू करा आणि बोला. आवाज येत नाही आपला, माईक बंद आहे. येस, आता येते. सर माझा 11+1 म्हणजे मिक्स गट आहे. प्रथम नाव गाव पासून सुरुवात करा. माझं नाव सर अमोल दत्ता ठाकरे आहे इरा. येस. आणि आणि आमच्या गटाचं नाव आहे समृद्धी शेतकरी गट. बर. याच्यामध्ये सर आम्ही समजा जवळपास 12 जणांचा गट तयार केलेला आहे. ओके. आणि आमची टोटल क्षेत्र आहे 19 एकर काहीतरी समथिंग गुंठे आहे. बर. याच्यामध्ये आम्ही काही समजा काही 1 एकरावाले आहेत, 2 एकरावाले पण आहेत. येस. असा पण नवीन गट तयार केला आणि आम्हाला आंधळे सरांनी याची माहिती दिली होती. येस. तर आम्ही सध्या तर गट तयार केला, पण पुढची प्रोसिजर माहित नाही. ते जसं होईल आपल्याला तसं माहित होईल याच्यामध्ये. येस, नक्कीच. हो तर बस. हो सर, एवढी आमची. आणि सगळे सोयाबीन पिकच घेण्याचे प्रथम पीक आमचं सोयाबीनच मानलं आहे ते. येस. हो सर, बस एवढं आहे आमचं सध्याचं. ठीक. अमोल भाऊ, मला कळालं की आपण इरळामधून जॉईन झालात हो आणि अरुण कुमार आंधळे यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये हो 12 सर. हो जणांचा आपण ग्रुप तयार केला. 19 एकराचा हो group आहे आपला. आणि आता स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्ही रेडी आहात. तुम्ही यंग आहात, म्हणजे यंग टीम आणखीन जास्त जोरानं धावू शकते. फक्त काही नियम माहीत हो पाहिजे, अन्यथा ऍक्सिडेंट होऊ शकतंय. नियम माहीत नसला तर आपण डाव्या साईडनं गेलं तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर नक्कीच हे सगळे नियम पण आपण पाहणार आहोत आणि त्यानुसार पुढे जाणार आहोत. येस, आणखीन कोण बोलेल, कोण सांगेल आपल्याबद्दल? येस, हातवर करा. हॅलो येस. सर. हा, बोला माधुरी. नमस्कार सर. नमस्कार. मी कळंबा बोडखे गावातून मंगरुळपीर तालुका वाशिम जिल्ह्यातून बोलत आहे. माझ्या समूहाचं नाव जय गजानन महिला शेतकरी महिला बचत गट आहे. बर. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही 11 सदस्य आहोत. तर आपण जर आम्हाला व्यवस्थित माहिती दिली तर आम्ही या स्पर्धेत सहभाग अतिशय आनंदाने घेऊ आणि चांगल्या प्रकारे साथ देऊ किंवा तुम्ही द्यावी. येस, माधुरीताई, खूप खूप धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी जॉईन झालात. आपण या संपूर्ण स्पर्धेदरम्यान अशाच प्रकारे सकाळी 7 वाजता भेटणार आहोत. अधूनमधून जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा तेव्हा आपण झूमच्या माध्यमातून भेटू. आणि ज्या काही फील्डवर अडचणी येतील, काम करताना अडचणी येणार, काही समजलं नाही, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट असते की या स्पर्धेमध्ये सहभागी होणं, गट बांधणी करणं, जो आपण ऑलरेडी केलेला आहे. म्हणजे तुम्ही प्लेयर म्हणून रेडी आहात आणि मी सुद्धा इथं कोच म्हणून रेडी आहे. तर नक्कीच त्याप्रमाणे आपण समोर जाऊ. आणखीन कोणाला व्यक्त व्हायचं आहे? आपला माईक चालू करा. येस संजय भाऊ, माईक चालू करा संजय भाऊ. येस. हा सर, केलं. येस. सर्वप्रथम आपला पूर्ण सर्वांना परिचय द्या आणि माझा मग पुढे नमस्कार. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी सरिता म्हात्रे, वारंगी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम. आमच्या गटाचं नाव आहे संकल्प शेतकरी गट. तर या गटामध्ये जोडण्याचा मुख्य उद्देश म्हणजे की याच्यामुळे आपल्याला गट शेती संजय करून आपले संजय भाऊ, मी एक आपल्याला विनंती करेल की आपला आवाज हा, थोडा कटून राहिला तर व्हिडिओ ऑफ करा. म्हणजे जर नेटवर्क कमी असेल तर व्हिडिओ ऑफ करावा लागेल, म्हणजे आवाज चांगला आहे. ठीक आहे सर. मी हा हा एकदा व्हिडिओ ऑफ करून बोला. येस, आता आवाज चांगला येईल. हा तर याच्यामुळे कसं आहे, आपल्याला गट शेतीच्या एक समूहाने शेती करून आपले जे काही प्रॉब्लेम असतात ते दूर होतील. आणि जे काही समस्या येतात किंवा कीड रोग हे सगळ्या गोष्टीवर याच्यावर आपल्याला सामूहिकरित्या त्याच्यावर विचार करून त्याच्यावर सोल्युशन काय करता येईल अशा पद्धतीने आपल्याला समोर जाता येईल.
राईट. तर आमच्या गटाचे मुख्य पीक म्हणजे आता सोयाबीन आणि तूर असं मिश्र पीक राहणार आहे. येस. आणि आमची पूर्ण गटाची मांडणी झालेली आहे आणि जवळपास आमचा 15 लोकांचा गट तयार झालेला आहे. येस. तर इथून पुढं जे काही तुम्ही तुमचं मार्गदर्शन असाल त्या पद्धतीनं आम्ही चालू आणि अशी अपेक्षा करतो. येस. धन्यवाद संजय भाऊ. नक्कीच या सगळ्या गोष्टी आपण पुढे करू. आणखीन कोणाला व्यक्त व्हायचं आहे? राईट. आता एकाच दिवशी काही सगळं हे कव्हर होणार नाही. पहिली गोष्ट तर आपल्याला इथून सुरुवात राहते की या झूमवर यायचं कसं, झूमवर बोलायचं कसं आणि झूमच्या माध्यमातून कमी वेळात ह्या सगळ्या गोष्टी करून कशा घ्यायच्या. आज टेक्नॉलॉजीचे युग आहे आणि या झूममध्ये आपण काही विशेष गोष्टीसुद्धा बघणार आहोत जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त आपली चर्चा होईल. तर आता पुढे जाण्यापूर्वी मी काय करणार आहे की काही लोकांना असं होऊ शकतं की मला बोलायचं आहे, मला माझ्याबद्दल सांगायचं आहे, अनेक गोष्टी आपल्याजवळ असतात परंतु आपण सांगू शकत नाही कारण आपल्याला सवय नसते चार चौघात सांगण्याची, कधी आपण सांगितलं नाही. परंतु मात्र आपण जर समोरासमोर असाल, दोघं जण असाल तर दोघा जणांमध्ये मात्र तुम्ही खूप छान प्रकारे तुमचं म्हणणं इतरांना सांगू शकता. सो त्या दृष्टीनं आपण काय करतोय, मी तुम्हाला आता या वेळेस सध्या आपण एका रूममध्ये आहोत सगळेजण. मी काय करतोय तुम्हाला ब्रेकआउट रूममध्ये पाठवतो. ब्रेकआउट रूममध्ये म्हणजे काय, तर आता आपण या ठिकाणी 17 जण आहोत. मी 17 म्हटल्यावर जवळपास 5 ब्रेकआउट रूम तयार करतो, म्हणजे 5 रूम तयार करतो. म्हणजे एका रूममध्ये किती लोक येतील तर 3 लोक येतील किंवा एखाद्या रूममध्ये 4 येतील. तुम्ही 3-4 जण, जसं आता झूमवर 17-18 आपण लोक आहोत त्याचप्रमाणे एका रूममध्ये मी तुम्हाला पाठवतो ज्याच्यामध्ये 3 किंवा 4 लोक असतील. तुम्हाला काय करायचं आहे, माईक चालू करायचं आहे, शक्य झालं तर व्हिडिओ पण चालू करायचा आहे म्हणजे तुम्ही समोरच्याला दिसेल. आणि जसा इथं अमोल भाऊनी, संजय भाऊनी आपला परिचय दिला, तुम्हाला सुद्धा त्या ब्रेकआउट रूममध्ये जाऊन समोरच्या व्यक्तीला परिचय द्यायचा आहे. मी अमुक अमुक या गावचा आहे, माझे हे आहे, म्हणजे जे तुम्हाला तुमच्याबद्दल व्यक्त व्हायचं आहे ते बोलायचं आहे. तुमचं बोलणं झालं ना, तुम्ही 1 ते 1.5 मिनिटामध्ये हे बोलाल, समोरचा व्यक्तीसुद्धा 1 ते 1.5 मिनिटामध्ये बोलेल आणि दोघा तिघांचं झालं की मला कळतं की ग्रुपमधल्या सगळ्यांचं झालंय बोलणं. परत 2-3 मिनिटांना आपण परत मेन रूममध्ये मी सगळ्यांना घेऊन येईल. सगळ्यांना कळालं मी काय करणार आहे आता? येस येस सर. मला म्हणजे बोलला नाही तरी मला हो सर. कळलं. येस, तुम्हाला कळालं? येस, कळालं. आता काही लोक नवीन जॉईन होतील त्यांना नाही कळणार, परंतु येस, आता मी ब्रेकआउट रूम करतोय तयार 5. हो सर. येस. आपापल्या रूममध्ये जाणार आहात.
सर्वांचं परत स्वागत आहे मेन रूम मध्ये. थोड्याच वेळात सर्वजण जे ब्रेकआउट रूम मध्ये गेले होतील त्या परत येतील. आपलं बोलणं झालं एकमेकांशी. हो सर झालं. ओके. हो हो सर. येस, म्हणजे प्रत्येकाला संधी मिळाली शेअर करण्याची. अशाच प्रकारे आपण बऱ्याचशा गोष्टी यापुढे सुद्धा या ज्या झूमच्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्याच्या माध्यमातून मॅक्झिमम कन्व्हर्सेशन होऊ शकतं. एका वेळेस 50 क्लासेस या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे आपण 1 to 1 बोलू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. विजयपथ सोयाबीन गट जयपूर. कोण विजय भाऊ आहात का सोबत, का कोण आहे दुसऱ्या गटाचा? नाही सर, मी निमंत्रक बोलत आहे. ओके. सर्वांचं परत मेन ग्रुप मध्ये स्वागत आहे. मी पुढे जाण्यापूर्वी आणखी एका जणाला शेअर करण्याची संधी देतोय. म्हणजे आपण ब्रेकआउट रूम मध्ये गेलात, आपल्यासाठी तो काय अनुभव होता, सोबत आपलं नाव सांगताय, गाव सांगताय, आपल्या गटाची काय स्थिती आहे ते पण सांगताय. म्हणजे ब्रेकआउट रूम मध्ये गेल्यानंतर हिंमत पण आली असेल शेअर करण्याची. सो कोण सांगेल? आणि मग त्यानंतर पुढे जातोय. येस ताई बोला, माईक चालू करा. येस, हा बोला, तुमचा आवाज येतोय आता. तुमचं नाव सांगाल ताई? सध्या त्याच्यावर रेडमी म्हणून नाव आहे. तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा, गट सांगा आणि मग पुढे जाऊ आपण. हॅलो सर, हा बोला. माझं नाव दीपाली गणेश करडे. हा बोला. गाव कोठारी, तालुका मंगरुळपीर आणि जिल्हा वाशिम. बर. आपण गट आमचे सदस्य संख्या हा आपल्या गटामध्ये सध्या किती सदस्य झाले? सध्या 11+1 आहे. बर. म्हणजे गट परिपूर्ण झाला तुमचा. तुमच्या गटानं आतापर्यंत किती मार्क मिळवले? 2 गुण मिळाले सर. बरोबर आहे. म्हणजे जसं ताईंनी सांगितलंय की दीपाली ताईंनी सांगितलं की आपण गट बांधणी करतोय, 11 सदस्य त्यामध्ये ऍड करतोय. क्षेत्र 15 एकर होतं, तर आपले 2 मार्क त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. म्हणजे आपली गट बांधणी झाली. आपण नियमंत्रक म्हणून नोंदणी केली आणि इतर शेतकऱ्यांना आपल्या त्या ग्रुपमध्ये ऍड करून आपण घेतलंय, तर आपले 2 गुण त्या ठिकाणी पक्के होतात. आता हे 2 गुण मिळवणं एकदम सोपं आहे. म्हणजे काय, तर आपण निमंत्रक केलंय, आपल्या आजूबाजू आपल्याला आवडतात तेवढे 10 सदस्य टाक आणि 2 गुण मिळवणे. परंतु लक्षात घ्या, हे दिसते तेवढं सोपं काम नाहीये. हा खरा तर पाया आहे. म्हणजे संपूर्ण इमारत जी आहे तुम्ही तुमच्या गटाची, जे 15 जानेवारीपर्यंत तुम्ही काम करणार आहात, तुम्ही पारितोषिक मिळवणार आहात आणि त्याची सुरुवात ही 11 लोक आहे. म्हणजे तुम्हाला लोक निवडताना त्या पद्धतीची निवडावं लागेल. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की एखादा व्यक्ती हुशार आहे आणि म्हणून तो निवडायचा, आपल्याला तो मदत करेल, कदाचित आपली अशी अपेक्षा राहू शकते. किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या तो जवळचा आहे म्हणून घेणार, किंवा तो मला आता नाही म्हणतोय किंवा त्याला घेतलं नाही तर राग येईल म्हणून आपण घेणार. सो आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे जातो. परंतु लक्षात घ्या, ही गट बांधणी सगळ्यात महत्त्वाची आहे. हे गट बांधणी करताना शक्यतोवर काम काय करायचं आहे की तुमच्या शेताच्या आजूबाजूला असलेले शेतकरी जर त्यामध्ये असतील तर हे एकदम सोयीचं होतं. म्हणजे तुम्ही त्यांच्या शेतामध्ये जाता जाता जाऊ शकतात, ते तुमच्या शेतामध्ये येऊ शकतात. म्हणजे जे समोर काही कॉम्पिटिशन असतात, इर्जिक राहते, एकामेकाला मदत करण्याचे फोटो आपण अपलोड करणार त्या ठिकाणी, हे एकदम सोयीचं होतं. आणि यामध्ये आपण विशेष वेळ देत आहोत असं पण वाटत नाही आहे. सोबत ही 11 लोक एका जीवाची असली पाहिजे. यांच्याकडे क्षेत्र किती कमी जास्त असेल तरी चालतं. सोबत बऱ्याच जणांना असं वाटतं की हे 11 लोक घ्यायचे म्हणजे 11 शेतकरीच असले पाहिजे,
तर असं सुद्धा नाही. म्हणजे काही शेतकरी असे असतात, जसं तुमच्याकडे एखादा मजूर असेल, तो सुद्धा इतरांची भाड्यानं शेती घेतो, 2 एकर 1 एकर, तुमची शेती कदाचित त्याला भाड्यानं दिलेली असेल, तर तो सुद्धा या गटामध्ये राहू शकतो. म्हणजे एका जीवाचे 11 लोक आपल्याला पाहिजे. क्षेत्र कमीत कमी 15 एकर पाहिजे. जास्त क्षेत्र झालं तरी चालेल. तुम्ही जेवढं क्षेत्र मॅनेज करू शकता तुमचा गट, त्याप्रमाणे तुम्ही क्षेत्र ठेवू शकता. किंवा गटाची संख्या तुम्हाला वाटलं की 11 पेक्षा जास्त वाढू शकतो तर ते पण वाढवायची आहे. परंतु हे सगळं क्षेत्र वाढवत असताना आणि गट वाढवत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे सगळे एक जीवाचे आहेत का नाही, तुम्हाला ऐकणारे आहेत का नाही. नॉलेज कमी जास्त असलं तर चालेल. प्लेयरला हे बोलण्याचं किंवा पुस्तकी नॉलेजची आवश्यकता नसते. पुस्तकी नॉलेज ऐकून कोणीच प्लेयर बनत नाही. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की बऱ्याच जणांना नॉलेज आहे पोहायचं कसं. म्हणजे पाण्यात गेल्यानंतर कोणाला विचारलं की बा पोहतात कसं, तर प्रत्येकजण सांगेल असे असे हात हलवा, पाय हलवा आणि पोहता येते. आणि मग हे नॉलेज आलं म्हणजे त्या व्यक्तीला पोहता येते का, तर नाही. पोहण्याचं नॉलेज, खरं नॉलेज म्हणजे काय, तर त्याला पोहता येणे. फक्त डोक्यातलं नॉलेज नाही आहे. त्यामुळे शेती करत असताना किंवा हा गट बांधणी करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, त्याच्या डोक्यातल्या नॉलेजशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. ते नॉलेज त्याचं कमी जास्त असू शकतं. त्याला खरी शेती करता येते का, तो चांगलं उत्पादन घेतो का, तो स्वतः शेतात राबतो का, हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर असा एखादा तुमच्या गटातील शेतकरी असेल जो स्वतः शेतामध्ये राबत नाही, शहरामध्ये राहतोय, शहरामधून येऊन शेती करतोय, स्वतः शेतामध्ये काम करत नाही, तर मात्र तो माणूस तुमच्या गटाला कमजोर करू शकतो. जेव्हा इर्जिकची वेळ येणार आहे, एकामेकाला मदत करण्याची वेळ येणार आहे, तो कमजोर पडणार. परंतु जर तो गावातला आहे, त्याला बोलता येत नाही पण त्याला त्याच्या शेतामध्ये काम करता येते, असा शेतकरी असेल तर तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा. त्यामुळे गट बांधणी करताना आपल्या जवळचा शेतकरी, आपल्याला ऐकणारा शेतकरी, आपल्याला भूमिहीन शेतकरी असला तरी चालेल, तो दुसऱ्याची बटीनं किंवा भाड्यानं घेऊन शेती करतो तो चालेल. शक्यतोवर आपल्या शिवारातला शेतकरी, म्हणजे तुमचं ज्या शिवारात शेत आहे, ज्या भागात शेत आहे, त्या भागातले 11 जण असले तर अधिक चांगलं. तर अशा प्रकारे आपल्याला गट बांधणी करायची आहे. आता कदाचित असं होऊ शकतं की आपण काही 11 लोक निवडले आणि त्यातला एखादा वाटतोय आपल्याला की अरे हा माझ्या गटामध्ये नको असायला पाहिजे होता, किंवा दुसरा अमुक एखादा व्यक्ती माझ्या गटामध्ये असायला पाहिजे. तर हे आपल्याला बदलता येते. आपण 31 मे 2026 पूर्वी आपल्या गटामध्ये काहीही फेरबदल करू शकता. 31 मेला मात्र जो काही आपला गट राहणार आहे तो लॉक होणार. त्यानंतर मात्र आपल्याला बदल करता येणार नाही. तर त्या दृष्टीनं आपल्याला आतापासून सुरुवात करायची आहे. 31 मे पूर्वी गट आपला बांधायचा आहे किंवा त्यापूर्वीच आपल्याला हे बांधणी करायची आहे. म्हणजे पुढचे कामं करायला सोपं होईल. स्टार्टिंग आपली आताच होणार या ठिकाणी. सो अशा प्रकारे आपल्याला हा आपला गट बांधायचा आहे. एक जीवाचे लोक त्यामध्ये राहतील. त्यानंतर हा जर गट आपण बांधणी केली तर दीपालीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला 2 गुण आपल्याला त्या ॲपवर मिळालेले दिसतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, जात असताना आपल्याला व्हॉट्सॲपचा ग्रुप क्रिएट करायचा आहे. तुम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करताय तुमच्या 11 लोकांचा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढताय आणि तो स्क्रीनशॉट ॲपद्वारा, त्या स्मार्ट शेती ॲपद्वारा अपलोड करता. त्याचा आपल्याला 1 गुण मिळतो. त्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांची मागच्या वर्षाची माहिती भरायची आहे. म्हणजे जे पीक तुम्ही निवडलं, सोयाबीन, कोणती माहिती भरायची नाही आहे. तुम्ही जे पीक निवडलं, जसं सोयाबीन आणि तूर तुम्ही घेतलं असेल तर मग सोयाबीन पीक त्याला मागच्या वर्षी किती उत्पादन आलं तर तुम्हाला अंदाजे ॲव्हरेज माहीत असते. त्याचा 7 आला, याचा 8 आला, तर ते मागच्या वर्षीचं उत्पादन एकरी क्विंटलमध्ये टाकायचं आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये जर त्यानं तूर घेतली असेल तर तुरीच्या आंतरपिकाचं त्याला किती उत्पादन आलं ते पण त्यामध्ये टाकायचं आहे. एवढं केलं तर आपल्याला दिसेल की एक मार्क त्याचा पण 1 मिळतो आपल्याला. सगळ्यांनी हे गोष्टी केल्या तर गटाचे 4 मार्क आपल्याला मिळतात. म्हणजे ही झाली गटाची पूर्वतयारी. ही तयारी 31 मे 2026 पूर्वी पूर्ण होणं आवश्यक आहे. आपली जर गट बांधणी 31 मे पर्यंत झाली नाही तर मात्र गट पुढे जात नाही. आता एवढं जर समजलं तर मग आपल्याला टप्प्याटप्प्यानं आपण पुढे जाणार आहोत.
सध्या आपल्याला आजच्या मीटिंगमध्ये एवढंच समजून घ्यायचं की ही 4 मार्क प्रथम आपल्याला मिळवायचे आहेत. हे 4 मार्क मिळवण्यापूर्वी मी जशा सांगितलेल्या काही गोष्टी त्या सोबत जी मार्गदर्शक पुस्तिका आहे पाणी फाउंडेशनची, जी मी आपल्या ग्रुपवर पण शेअर करणार, आपल्याला ती वाचून काढायची आहे. म्हणजे पुढच्या पण गोष्टी कशा कशा सोप्या होऊ शकतात, पुढच्या गोष्टी करण्यासाठी आपला गट कसा असायला पाहिजे. म्हणजे पुढचे 50 मार्क मिळवताना, 60 मार्क मिळवताना, 90 मार्क मिळवताना, पुढे ज्या ज्या गोष्टी येणार आहेत त्या गोष्टी करताना आपल्या गटामध्ये कोण कोण प्लेयर असायला पाहिजे. जसं आपल्याला दिसते की क्रिकेट टीममध्ये बघा 4-5 बॅट्समन असतात, हे 4-5 बॉलर असतात, मध्ये ऑलराऊंडर असतात. तसेच आपल्या गटामध्ये सुद्धा असले पाहिजे. 2-4 बोलणारे लोक असतील, तसे पण त्या ठिकाणी असावं. 2-4 अनुभवी माणसं असतील, चांगला त्यांना अनुभव असेल, हे पण निवडा. आणि हे सगळं पुढे जात असताना आपण जर आपल्यापैकी काही जणांनी मार्गदर्शक सूचना वाचल्या असतील तर आपल्याला हे पण लक्षात आलं असेल की यातील 90 मार्क तुम्ही इझिली घेऊ शकता, तुम्ही जर ठरवलं तर. मग असे 90 मार्क घेणारे तर अनेक शेतकरी असतील, अनेक गट असतील महाराष्ट्रातले. मग तुमची खरी परीक्षा ठरते ती 10 गुणांवर. 10 गुण कोणाजवळ आहे तर ती आपले जे परीक्षक आहेत, आपले तपासायला जे येणार आहेत त्यांच्या हातात राहणार आहे. ती उच्चस्तरीय समिती असेल. आता ही उच्चस्तरीय समिती काय करतं, 90 तर गुण तुम्ही पण मिळवले, जसं संतोष भाऊ आहेत त्यांच्याही ग्रुपनं मिळवले, अमोल भाऊच्याही ग्रुपनं मिळवले, किंवा गजानन भाऊच्याही ग्रुपनं मिळवले, शंकर भाऊच्याही ग्रुपनं मिळवले, किंवा राजेश भाऊच्याही ग्रुपने 90 मार्क मिळवले. मग आता सगळ्यांना सारखे आहे. हे 10 मार्क जे परीक्षक आहेत ते कशावर ठरवणार आहे तर ते तुम्ही कोणत्या क्वालिटीचं वर्क केलं. म्हणजे इथं क्वालिटी मॅटर करणार आहे, कारण तुम्ही फिजिकली सगळं अचीव केलं. क्वालिटी कशी आहे तर त्यावर ठरणार आहे. आणि ती क्वालिटी सुरुवातीपासून आपल्याला ठेवलं तरच शक्य आहे. म्हणजे आपला ग्रुपसुद्धा त्या क्वालिटीचा असावा.